स्वागत। रोज वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो आणि टॉक टाइम मध्ये आज आपण बोलणार आहोत ते इंग्लिश स्पीकिंग बद्दल। इंग्रजीतनं आपली संभाषण कौशल्य चांगली कशी करायची, सवय कशी करून घ्यायची, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत। आणि याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत प्राध्यापक योगेश अन्वेकर सर। स्वागत आहे तुमचं IBN लोकमत वरती। आणि जर तुम्हाला याविषयीचे काही प्रश्न पडले असतील, काही शंका असतील तर फोन करून आम्हाला तुम्ही विचारू शकता। आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022 6689 9263। आपल्याकडे 3 वाजेपर्यंतचा वेळ आहे या सगळ्या शंकांचं समाधान करण्यासाठी। आपल्या चर्चेला सुरुवात करूयात। सर, इंग्लिश म्हटल्यानंतर सध्याची सगळीकडची व्यवहाराची भाषा आहे, त्याच्यामुळे थोडी तरी येणं हे प्रत्येकासाठी आता गरजेचं झालेलं आहे। पण मग याची सुरुवात कुठून करायची? काय ना, आपल्याला असं वाटतं म्हणजे आधीपासून आपल्या डोक्यावरती बिंबवलं गेलंय की इंग्रजी ही एक खूप कठीण भाषा आहे, पण ऍक्च्युअली कुठच्याही भाषेसारखी ही भाषा आहे। बरोबर। तर काय की आजच्या जगामध्ये आणि आजच्या in today's world we have to understand that we require English because of globalization, जागतिकीकरण, करेक्ट। आणि त्यामुळे आपण जास्तीत जास्त ही भाषा बोलण्यासाठी वापरणं हे गरजेचं आहे। हा, बाकीच्या जे रायटिंग आणि लिसनिंगचे रायटिंग किंवा बाकीच्या ज्या ऍस्पेक्ट्स आहेत ते आपण नंतर बघू शकतो, पण आधी बोलणं, कम्युनिकेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे। हा, पण म्हणजे सुरुवात समजा इंग्लिशची मला प्रॅक्टिस करायची, सवय करायची, तर सुरुवात कुठनं करायची? वाचण्यापासून करायची, बोलण्यापासून करायची, ग्रामर पासून करायची? नेमकी सुरुवात कुठे करायची? कधीही आपण बोलण्यापासून सुरुवात करायची। वी हॅव टू स्टार्ट विथ स्पीकिंग, राईट। आणि सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला काय नाही करायचं हे तुम्हाला सांगतो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ट्रान्सलेशन कधीही करायचं नाही। नॉर्मली लोक काय करतात, इंग्लिश बोलताना आपण मराठीतनं ट्रान्सलेट करतात। मी तुम्हाला 2 उदाहरण देतो। आणि त्यामुळे काय होतं की म्हणजे आपण बोलताना त्या आधी मराठीचा विचार करतो आणि त्या शब्दांसाठी इंग्लिश शब्द शोधतो। रिमेंबर दॅट एव्हरी वर्ड डजंट हॅव एन इक्विव्हॅलंट वर्ड इन इंग्लिश। बरोबर, राईट। फॉर एक्झाम्पल आपण म्हणू लेट्स से इन हिंदी कड़वा चौथ, there is no English equivalent for that। तो आपण असं ट्रान्सलेट प्रत्येक शब्द ट्रान्सलेट करू शकत नाही, किंवा प्रत्येक वाक्प्रचार किंवा प्रत्येक वाक्य सुद्धा ही आपण ट्रान्सलेट करू शकत नाही। म्हणजे इंग्लिश मधली स्वतःची वाक्यरचना करण्याचा आपण प्रयत्न करायला हवा। बरोबर। पण मग असं असताना अनेकदा असं होतं की मी बोलते ते चुकीचं बोलते का, असा एक भीती असते किंवा एक संकोच वाटू शकतो की कोणीतरी हसेल, काहीतरी चुकेल, याच्यावर कशी मात करायची? काय ना, इंग्लिश सगळ्यांना बोलता येतं। आपण असं समजतो की जे इंग्लंडमध्ये राहतात त्यांना खूप चांगलं इंग्लिश बोलता येतं, असं काहीही नाहीये। आपण भारतातले आहोत, त्यामुळे आपण इंडियन इंग्लिशच बोललं पाहिजे। बरोबर। म्हणजे असं काही हार्ड अँड फास्ट नाहीये, पण दॅट इज बेटर। आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही फॉरेनर सारखं इंग्लिश बोलू जाल, तुम्हाला संकोच वाटेल नक्कीच, पण तुम्हाला समजा साधं इंग्लिश संभाषण करायचं असेल तर इट इज व्हेरी इझी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा संकोच तुम्ही अगदी डोक्यातनं काढून टाकला पाहिजे। म्हणजे अगदी आपल्या रोजची कॉन्व्हर्सेशन, घरच्यांशी, मित्रांशी आपण बोलायला सुरुवात केली पाहिजे। आपल्याला पहिला फोन आलेला आहे, यवतमाळहून मनीषा आपल्याला प्रश्न विचारतायत। नमस्कार, प्रश्न विचारा। मनीषाजी, प्रश्न विचारा। हा, माझा प्रश्न आहे। माझा प्रश्न आहे सरांना की इंग्रजी म्हणजे लक्षात राहण्यासाठी काही हॅलो मनीषाजी, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि मग प्रश्न विचारा। मी बंद केलेला आवाज। माझा प्रश्न आहे की इंग्रजी लक्षात राहण्यासाठी काही उपाय आहे का सोपे, की वाक्य शब्द रचना निमित्त लक्षात राहण्यासाठी? ओके। तुम्ही रोज न्यूज ऐका, आपले CNN ची किंवा BBC ची न्यूज तुम्ही ऐकली तर तुम्हाला बोलणं हे खूप सोपं पडेल। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायची, म्हणजे भाषा आपण लक्षात ठेवत नाही, भाषा आपण वापरतो। तुम्ही पाठांतर करून भाषा बोलू शकत नाही। यू हॅव टू कीप इट, यू हॅव टू स्पीक इंग्लिश विथ युअर फ्रेंड्स, फॅमिली, पियर्स। तुम्हाला आजूबाजूच्या लोकांशी तुम्ही इंग्रजी संभाषण केलं तर तुम्हाला आरामात इंग्रजी बोलता येईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण चुकतोय हे आपण डोक्यातनं काढून टाकायचं। आपण चुकतोय हे एकीकडे आपण डोक्यातनं काढलं। तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही न्यूज बघा, मग ह्याच्यासाठी अजून काही रंजक प्रकार आहेत का? म्हणजे टीव्ही सिरियल्स बघितल्या तर चालतील का, किंवा मूवीज बघताना नेमकं कोणत्या दृष्टिकोन ठेवून बघायच्या?
सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिस्निंग. स्पीकिंग नंतर लिस्निंग हा स्किल खूप महत्वाचा असतो. तुम्ही ऐकलं, त्या भाषा सतत कानावर पडली तर तुम्हाला बोलण्यालाही ते सोयीस्कर पडेल. समजा तुम्ही न्यूज ऐकत असाल तर काही शब्द असे असतील तुम्हाला समजणारच नाही, तर हा दुसरा टप्पा आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही बोलायला शिका. सोपी सुटसुटीत वाक्य, म्हणजे यू जस्ट स्पीक सिम्पल सेंटेन्सेस. आपल्या रोजच्या दिनचर्याच्या ज्या गोष्टी आपण करतो त्या तुम्ही इंग्रजीतनं बोला. म्हणजे पहिला टप्पा तिथनं आपल्याला सुरू करता येईल. सतीश वाडेकर आपल्याला फोन करतायत अहमदनगरहून. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, मी पहिल्यापासून मराठी मीडियम मध्ये शिकलो होतो, तर त्यामुळे मला इंग्लिश बोलण्यासाठी खूप अडथळा येतो. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? बर, तुम्ही आधी इंग्रजी वर्तमानपत्र वाचा. तुम्ही ते मोठ्याने वाचा. मोठ्याने वाचला की तुमचा आवाज सुटेल, म्हणजे इंग्रजी बोलण्याकडे तुमचा कल अधिक होईल आणि मग तुम्ही बोलू शकाल. तुम्ही समजा ही एक कॉमन आहे की मी मराठी माध्यमातला आहे. अहो, मराठी माध्यम असलं तरी सुद्धा त्याचा काही संबंध नाही इंग्लिश बोलण्याची. वी कॅन से दॅट बहुतेक इनफॅक्ट मी असं म्हणेन की जे मराठी माध्यमातले असतात ते जास्तीत चांगलं इंग्रजी बोलतात. त्यामुळे पेपर वाचण्यापासून यांना सुरुवात करता येईल. श्याम पवार यांचा फोन आलेला आहे. नमस्कार, प्रश्न विचारा. पवार साहेब, प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. मला सरांना विचारायचं होतं की मी आता मराठी मीडियम मधून अजूनपर्यंत माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आता मी ज्यावेळी इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी मला असा प्रॉब्लेम येतो की मी जे बोलतोय ते योग्य बोलतोय किंवा माझ्यामध्ये काही चुकी आहे किंवा मी चुकीचं वाक्य वगैरे बोलू शकतो. म्हणजे भीती एक मनामध्ये निर्माण राहते. ती जर सुधारायची असेल तर मला कोणत्या प्रकारे म्हणजे हे केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे किंवा व्होकॅब्युलरी आहे जी त्या कोणत्या प्रकारात मला म्हणजे वाढवली पाहिजे, जेणेकरून मला इंग्लिश बोलताना म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही आणि मनावरती दडपण पण राहणार नाही. आता आपण वळूया वर्ड व्होकॅब्युलरी वाढवण्याचा तुम्ही जो प्रश्न विचारलात, तर त्या बाबत सांगायचं असेल तर काय करायचं, तुम्ही देयर इज यू हॅव टू बी वर्ड स्मिथ. वर्ड स्मिथचा अर्थ काय, मी तुम्हाला एक तुलनात्मक आयडिया देईन. आपण पैसे जमा करून बँकेत ठेवतो, पण आपण ते फक्त बँकेतच ठेवले आणि नुसते बँकेतच ते वर्षानुवर्ष राहिले तर ते वाढतात कबूल आहे, पण त्याचा आपण उपभोग घेतला नाही तर काय उपयोग. बरोबर. तसंच तुम्ही शब्द आपण इंटरनलाइज केले, शब्द आपण आपल्या डोक्यात घेतले आणि पण ते वापरलेच नाहीत तर त्याचा विसर पडणार. बरेचसे लोक व्होकॅब्युलरी वाढवण्यासाठी डिक्शनरी वाचा म्हणतात, पण डिक्शनरी वाचून कधीही अजूनपर्यंत कोणाचाही व्होकॅब्युलरी वाढली नाहीये. यू हॅव टू गेट द वर्ड्स, इंटरनलाइज द वर्ड्स अँड यूज देम एव्हरी डे. म्हणजे एक नवीन शब्द आपण रोज शिकण्याचा. किंवा अशी आता अनेक ऍप्स आहेत की जर त्यांनी ऍप स्टोअरला जाऊन चेक केली की अशी अनेक ऍप्स आहेत की जे रोज तुम्हाला एक नवीन शब्द त्याच्या माहिती सकट तो कसा वापरायचा याविषयी सांगत असतात. जालन्याहून पुढचा फोन आलाय. सुदर्शन जाधव आपल्याशी बोलतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो. सुदर्शनजी, प्रश्न विचारा. हॅलो. सुदर्शनजी, टीव्हीचा आवाज तुमच्या बंद करा आणि प्रश्न विचारा. मी बोलू का? हो हो, तुम्हीच बोला. मॅडम, मी नांदेडहून बोलतोय, राजकुमार पाटील. बरं, बोला. आपण नाव बदलून घेऊ. तसं मॅडम, मी इंग्रजी बोलत असताना मी एका इंग्लिश मीडियम मध्येच काम करत असतो. इंग्रजी मी चांगल्या प्रकारे इंग्रजी समजू शकतो आणि बोलूही शकतो, परंतु काय होतं माहित नाही की ज्यावेळेस मी एखाद्या समोरच्या एका अनुभवी व्यक्तीशी बोलत असताना किंवा एखाद्या प्रिन्सिपलशी वगैरे बोलत असताना मला बोलण्यामध्ये असं वाटतं की मी बोलू शकत नाही, काय असं वाटतं की त्यांचे जे बोलणं चालू असतं ते मी पूर्ण समजू शकते. आय कॅन स्पीक इन इंग्लिश प्रॉपरली, बट व्हॉट हॅपन आय डोंट नो. इन फ्रंट ऑफ माय सिनियर्स ऑर प्रिन्सिपल्स आय कॅन्ट एबल टू स्पीक इन इंग्लिश. सो ऑन दिस सिच्युएशन व्हॉट कॅन आय डू? व्हेरी गुड. तुम्ही आता खूप छान बोललात की मला तरी वाटत नाही तुम्ही काही घाबरायची गरज आहे. सर, काय सांगाल? हा प्रॉब्लेम तुमच्या मनातला आहे ऍक्च्युली. आणि हे जे तुम्ही प्रश्न विचारला तो प्रश्न मला वाटतं हजारो लाखो लोकांच्या मनात असावा की आपण बोलतो ते बरोबर बोलतो आहे की नाही. असू दे ना. सी, वेन तुम्ही भाषा वापरता कशाला? कम्युनिकेट करण्यासाठी.
कम्युनिकेशन समजा तुमचं जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्या माणसाचा तुम्ही अर्थ समजू शकताय तर तुम्ही तो विचार करूच नका की तुमची भाषा चुकते की नाही, की ती विथ टाइम ग्रॅज्युअली जसं तुम्ही जास्तीत जास्त वापर कराल आणि जसं जसं तुमचं प्रभुत्व इंग्रजीवरती वाढेल तसं तुम्ही व्यवस्थित बोलाल. दॅट इज नॉट एन इश्यू. याविषयी आपल्याला आणखीही बोलायचंय. तुम्हाला काही शंका असतील तर फोन करून विचारा. एक ब्रेक घेऊन पुन्हा येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. इंग्लिश स्पीकिंग विषयी आपण बोलतोय. सर, जेव्हा इंग्लिश स्पीकिंगचा मुद्दा येतो, आतापर्यंत सगळे प्रश्न आले, हे सगळे मोठं झाल्यानंतर थोडं इंग्लिश स्पीकिंगकडे वळत होते. पण जर लहान मुलांना आपल्याला सुरुवात करायची असेल इंग्लिशची ओळख करून द्यायला, तर काय करता येईल? उत्तम प्रश्न आहे. अगदी लहान मुलांनाच ऍक्च्युली सुरू केली पाहिजे, लहान मुलांपासूनच. कारण त्यांचं कसं क्लीन स्लेट असते, म्हणजे ब्लँक स्लेट असते, त्याच्यावर आपण काही लिहू शकतो. बरोबर. इन अदर वर्ड्स आणि मनात आणि भीती पण असते आणि त्यांना तो कॉम्प्लेक्स जो आता प्रौढांमध्ये निर्माण झालाय तो त्यांच्यामध्ये नसतो. मग त्यांना तुम्ही काय करायला पाहिजे, म्हणजे लहान मुलांनी दे हॅव टू रीड. त्यांना त्यांच्याकडनं वाचन करून घेतलं पाहिजे. वाचन ते पण मोठ्यानी. आता तुम्ही त्यांना सांगाल तुम्ही वर्तमानपत्र वाचा. आता वर्तमानपत्र आपल्यापैकी पण किती जण पूर्ण वाचतात. अगदी म्हणजे मी कॉलेजच्या मुलांनाही जेव्हा सांगतो की तुम्ही रोज न्यूजपेपर वाचा, अगदी IASच्या मुलांनाही सांगतो, पण ते न्यूजपेपर वाचतच नाहीत. त्यामुळे त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी कॉमिक्स वाचा, गोष्टीची पुस्तकं वाचा. कॉमिक्स जसं अमर चित्रकथा असू दे, इंद्रजाल कॉमिक्स असू देत किंवा इतरही. हा पहिला टप्पा. म्हणजे काय, कॉमिक्स मध्ये त्यांचा विरंगुळाही होतो आणि वाचन करायला त्यांची आवड निर्माण होते. आणि तेच वाचन त्यांनी जरा मोठ्याने केलं, समजा इन फ्रंट ऑफ अ मिरर वॉट एव्हर, तर त्यांची भाषा सुधारेल, बोलण्याचं कॉन्फिडन्स येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा दुसरा टप्पा म्हणजे काय की दे शुड टेक स्मॉल स्टोरी बुक्स लाईक ग्रेट स्टोरीज इन इझी इंग्लिश. मॅकमिलनचे प्रचंड पब्लिकेशन्स आहेत जे लहान मुलांसाठीच केलेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय ते आर त्यांचं तोंड ओळख होते क्लासिकशी. आणि मग वाङ्मयातही त्यांना रुची निर्माण होते. आणि एकदा वाङ्मयात रुची निर्माण झाली की त्यांचं इंग्लिश डेफिनेटली सुधारेल. हे झालं लहान मुलांचं, ज्यांना आपण म्हणतोय कॉमिक्स वाचू शकतात किंवा गोष्टीची पुस्तकं वाचता येतील. पण मोठ्यांमध्ये जेवढे आता आपल्याला फोन आले तेवढ्यांमध्ये पण एक हे होतं मनामध्ये की चुकीचं काही बोललो तर, किंवा ग्रामर हा खूप मोठा एक फॅक्टर येतो की व्याकरण दृष्ट्या मी बोलतोय किंवा लिहिणार आहे ते बरोबर आहे की नाही. तर ग्रामरसाठी काय करायचं? तर ग्रामरचे आपण बघतो, आपण रूल्स चुकलो तर काय, रूल्स आपल्याला माहित नाहीत. पण यू शुड अंडरस्टँड ग्रामर हा एक फंक्शनल ग्रामर असतं. त्याचे काय असे रूल्स आपण आपल्या संभाषणात बरेचसे ग्रामरचे रूल्स इव्हॉल्व्ह होतात, बदलतात. आता मॉडर्न ग्रामर आणि ट्रेडिशनल ग्रामर मध्ये बरंचसं अंतर आहे. पण आता समजा ग्रामरच सुधारायचं झालं तर एकच पुस्तक आहे जे आम्ही शाळेपासून माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी, त्यांच्याही आजोबांनी वापरलं असेल. तसं त्याचं नाव आहे रेन एंड मार्टिन, इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन बाय रेन एंड मार्टिन. आता हे पुस्तक कठीण आहे असं बरेचसे शाळांचं आणि हे मत आहे, म्हणजे शाळेत शिकवतात त्यांचं. पण एक आहे की हे जे पुस्तक आहे याची मराठी आवृत्ती आहे. म्हणजे कसं की मराठीतनं एक्सप्लेनेशन आहे आणि इंग्लिश मधनं प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे. अच्छा, मग हे पुस्तक आपल्याला रेफर करता येईल, सगळ्या मेजर बुक स्टॉल्स मध्ये अवेलेबल असेल. बरोबर. आता लोक म्हणतील मी जाहिरात करतो, पण जाहिरात नाही करत आहे. इट इज अ बेसिकली अ व्हेरी गुड पुस्तक. खरंच चांगलं असेल तर ते आपल्याला रेकमेंड करायला काहीच हरकत नाही. ज्योत्स्ना अन्वेकर आपल्याला मुंबईहून फोन करतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो, मी श्रीमती ज्योत्स्ना बोलते सांताक्रूज वरून. माझा योगेश सरांना असा प्रश्न आहे की मी एक वरिष्ठ नागरिक आहे, 11वी SSC पास आहे. प्रथम पासून शिक्षण, नोकरी सर्व काही मराठीतून झालं. आता समाजात वावरताना इंग्रजीतून कोणी काही विचारलं तर पटकन उत्तर देता येत नाही, काय बोलावं ते सुचत नाही. यावर तुम्ही काही मार्गदर्शन कराल का? धन्यवाद. धन्यवाद. आता बरेचसे आपले वरिष्ठ नागरिक वगैरे मंडळी जे त्यांचे मुलं बरेचसे अमेरिकेत सेटल झालेत किंवा ते बाहेर जातात, त्यांनाही ही आवश्यकता पडते. आता माझं काही म्हणणं नाही की तुम्ही शॉर्ट टर्म इंग्लिश स्पीकिंग कोर्स कराल किंवा काही कराल, असे बरेचसे आहेत, म्हणजे असंख्य कोर्सेस आहेत. पण एक लक्षात घेता येत नाही, आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येत नाही की समजा आपण हा कोर्स केला जरी त्याचा अर्थ हा नाही की आपल्याला अस्खळीत इंग्रजी बोलता येईल. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला सारखा घरी सराव करावा लागेल, तुम्हाला मोठ्याने बोलावं लागेल, लोकांशी बोलावं लागेल. बरोबर. आणि
तुम्ही न्यूज, मी तुम्हाला आधी पण बोललो की तुम्ही इंग्लिश चॅनल्स थोडीफार बघितले पाहिजेत. म्हणजे ती कानावर सारखी भाषा पडली तर तुम्हाला बोलण्यातही उच्चारही कळतात आणि वाक्यरचनाही कळतात. औरंगाबादहून कल्याण पाटकर प्रश्न विचारतायत. नमस्कार कल्याणजी, प्रश्न विचारा. नमस्कार सर. बोला. आतापर्यंत मी 1-2 वेळेस इंग्लिश स्पीकिंग कोर्स केलेला आहे मॅडम. त्यांचा प्रॅक्टिस झालेला असतो कोर्सवाल्यांचा. परंतु रोजच्या व्यवहारात आपल्याला कोणतेही वाक्य कधी बोलतो त्यावेळेस अडचण येते मॅडम. त्यासाठी काय करावं लागेल? मी आता तेच म्हणालो की इंग्लिश स्पीकिंग कोर्स जरी केला तरी सुद्धा असं नाही की तुम्हाला अस्खळीत इंग्रजी बोलता येईल. कारण आता मी गेले जवळजवळ 30-35 वर्ष इंग्रजी शिकवतो आणि शिकवतोय. त्यामुळे त्याच्यानंतर इट इज पॉसिबल दॅट यू कॅन स्पीक करेक्टली. म्हणजे अकस्मात तुम्ही 2-3 महिन्यात तुम्ही पटकन इंग्रजी शिकाल असं नसतं. त्याचा सराव करावा लागेल. आणि संकोच हा पुन्हा आपण तेच सगळ्यांचा मुद्दा कॉमन आहे की मला बोलताना संकोच वाटतो. तो संकोच तुम्ही डोक्यातनं काढून टाकला पाहिजे. चुकू दे पण बोला, चूक बोला पण बोला. म्हणजे पहिली पायरी असणार आहे ती म्हणजे संकोच बाजूला ठेवून बिनधास्तपणे घरच्यांशी समोरच्यांशी बोलायला सुरुवात करणं. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. सर्वेश साखरे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. मला असं विचारायचंय सरांना की आजकालची युथ वगैरे बरीच असे स्लँग लँग्वेजेस वगैरे वापरतात, तर त्याच्याबद्दल म्हणजे आपण एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? ग्रामर वर जास्त कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे की जस्ट उगाच असं स्लँग लँग्वेजेस वगैरे वापरणं चांगलंय? तुम्ही भाषा कुठे आणि कशासाठी वापरता हे खूप महत्वाचं आहे. आता भाषा तुम्ही समजा एक फॉर्मल सिच्युएशनने वापरताय, जसं तुम्ही लेटर लिहिताय किंवा स्पीच देताय कुठे कॉन्फरन्समध्ये किंवा कुठेही, तिकडे तुम्हाला स्लँग अजिबात वापरायची नसते. हां, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वगैरे बोलताना यू कॅन यूज स्लँग, इट इज अलाउड. आणि हे स्लँग आणि हा जो प्रकार आहे हा जास्ती का उद्भवलाय? FB आणि व्हॉट्सॲपमुळे. आता FB मध्ये आपण जे वापरतो शॉर्ट फॉर्म्स वगैरे ते आपण नेहमीच्या भाषेत वापरायचे नाहीत. जरी भाषा बदलत असेल तरी पण स्लँग हे आपण फॉर्मल सिच्युएशनमध्ये कधीही वापरू शकत नाही. कारण ते अनमॅनरली किंवा लॅक ऑफ एटिकेट असं मानलं जाईल. म्हणजे हीच गोष्ट जेव्हा आपण CV लिहितो आपला किंवा एखाद्या कोणाला तरी एक फॉर्मल कम्युनिकेशन आपलं सुरू असतं, त्यामध्ये कदाचित तुम्ही वापरलेले शॉर्ट फॉर्म्स सगळे हे तुमचा दोष ठरू शकतात. ऍब्सोल्युटली. आणि तुम्ही जेव्हा कुठेही जॉबसाठी किंवा कुठे जेव्हा तुम्ही CV पाठवता तेव्हा यू हॅव टू बी व्हेरी पर्टिक्युलर की हा जो शब्द आहे हा फॉर्मल सिच्युएशन मधलाच शब्द आहे की नाही. बरोबर. म्हणजे तुमचं पहिलंच इम्प्रेशन तुम्ही पाडत असताना त्याच्यात काही चूक होत नाही ना, याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. सर, आपल्याला थांबायला लागेल कारण आपला वेळ इथे संपलेला आहे. पण तुम्ही आज वेळात वेळ काढून इकडे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबूयात, पण उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पहा IBN लोकमत.